दापोली तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोलची जाणवते टंचाई. सविस्तर वृत्त. दापोली तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपावर नो स्टॉक, पेट्रोल संपले आहे असे बोर्ड लावण्यात आले आहेत. यामुळे ज्या पंपावर पेट्रोल उपलब्ध आहे येथे प्रचंड लांबच लांब अशा रांगा वाहनधारकांच्या लागलेल्या दिसून येत आहेत. दापोली हे पर्यटन स्थळ असल्यामुळे आणि सुट्टीचा मोसम सुरू असल्यामुळे अनेक पर्यटक हे दापोलीला भेट देण्यासाठी येत आहेत. त्याचप्रमाणे सुट्टी आणि लग्नसराई यामुळे देखील दापोलीच्या एकंदरीतच स्थितीवर हा ताण झालेला दिसून येतो आहे. चाकरमानी, पाहुणे यांची गर्दी ही दापोलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे साहजिकच पेट्रोल पंपावरही गर्दी होत आहे. मात्र या सर्व परिस्थितीच्या अनुसरून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होत नसल्याचं चित्र दिसून येतं आहे. दापोलीमध्ये पूर्वी केवळ एक पंप होता, त्यानंतर 2 झाले. आज दापोली तालुक्यातील दापोली शहरातून जाणाऱ्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण 4ही रस्त्यांवर पेट्रोल पंप असले तरी देखील आज दापोलीतील चित्र वेगळं दिसतं आहे. लोकसंख्या, वाहनधारक यांची संख्या वाढली आहे आणि पेट्रोल पंप वाढले असले तरी पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्याचं गणित काहीतरी चुकल्यासारखं दिसत आहे. एकंदरीतच दापोलीच्या पर्यटन व्यवसायावर याचा परिणाम तर होणार नाही ना, याची भीती पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केली असतानाच दापोलीतील पेट्रोल पंपावर पुरेसा पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी देखील जोर धरत आहे. दरम्यान ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळतं आहे, डिझेल मिळतं आहे, येथे मात्र प्रचंड अशा लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहन चालकांचा प्रचंड असा वेळ या ठिकाणी जातो आहे किंवा वेळ द्यावा लागतो आहे. या सर्व परिस्थितीची प्रशासनानं तातडीने दखल घ्यावी आणि यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील नागरिकांमधून जोर धरते आहे. विशेष प्रतिनिधी सलीम रखांग आणि प्रशांत परांजपेसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली.